मृणालिनी बेंद्रे. माझ्या आजूबाजूचा निसर्ग बघतात किती सुंदर आहे ना. मी आज आलेली आहे पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातल्या बापदेव घाटाच्या पुढे गराडे नावाचं गाव आहे. तिथे थापेवाडी नावाचा एक भाग आहे. त्या थापेवाडीमध्ये आजीचा ढाबा आहे आणि या आजी अतिशय सुंदर सुंदर पदार्थ बनवतात आणि त्या तुम्हाला खाऊ पण घालतात. पण त्यांची एक छोटीशी अट आहे. ती काय आहे, कशी आहे, हे सगळं आपण त्यांच्याशी बोलून बघणार आहोत. चला तर मग. या आहेत अलकाताई खवले, पण गावामध्ये या आजी या नावानेच प्रसिद्ध आहेत आणि आजी असल्यामुळे आजीचा ढाबा असाही हा प्रसिद्ध आहे. नमस्ते. नमस्ते. आज तुम्ही आम्हाला काय दाखवणार आहात? आपल्या शेतातल्या वाटाण्याची चटणी. शेतातल्या वाटाण्याची चटणी? हा. अरे वा, ज्याची खायला मजा येईल. चुलीवर बनवणार. चुलीवर बनवणार? वाटून घाटून? हा, पाट्यावर वाटून. अरे वा, मग शिकवा कशी असते ते. हा, दाखवता काय काय लागतं साहित्य? साहित्य दाखवते. काय काय साहित्य लागतं यासाठी? वाटाणा आहे. वाटाणा अर्धा किलो घेतलाय. अर्धा किलो. हा. आणि हे मिरच्या? हा, ह्या मिरच्या किती घेतल्या? आतपाव मिरची. हा. लसूण किती घेतला? एक छोटी कांडी, एक मोठी कांडी. अच्छा, म्हणजे एक 2 कांड्या लसूण घेतला. हा. आणि ही कोथिंबीर किती घेतली? अर्धी जोडी घेतली. अर्धी जोडी. हा. आणि हे मसाल्याचं साहित्य आहे ना? हा. काय काय आहे ह्याच्यात? 1 चमचा घेतली हळद. हा. 1 चमचा जिरा. हा. आणि मीठ घेतलं 1 चमचा. हा. मोहरी घेतली. किती? पाव चमचा. हा. हा. आणि ओवा घेतला थोडा. तो पण पाव चमचा आहे ना? पाव चमचा. आणि काय लागणार आहे? 2 पळ्या तेल. अच्छा, करायची का सुरुवात? हा, करायची सुरुवात. चला. आता काय करायचंय? आता वाटाणा सोलायचा. हो, मी करू का मदत? हा हा, चालेल की. चला. तो काय अर्धा किलो आहे, पटकन होऊन जाईल. हा. थोडा खाऊन बघू का? हा. चविष्ट आहे ना एकदम. खाता खाता संपेल माझं तर. पण नाही, मी सोडली ना आता प्रामाणिकपणे. आता खाणार नाही. तुम्हाला हा ठेचा कोणी शिकवला? आईनी शिकवला? अच्छा. आणि आईला पण वडील मदत करू लागायचे. हो का? हा. तुमचे वडील मदत करायचे? मदत करायची. घर कामाला सगळ्यांनी दोघांनी मदत केली पाहिजे का नाही? खरंय खरं. खरं तुमच्याकडनं शिकण्यासारखं हो. हा. खरं तुमचं जर का ऐकलं ना हा, तर खूप जणांचे संसार सुखाचे होतील. अशा पद्धतीनं मी आणि आजींनी सगळा वाटाणा सोलून घेतलेला आहे. आता काय करताय? आता चूल पेटून घ्यायची. हा. आता कढई ठेवायची चुलीवर. हा. हे थोडं भाजून घ्यायचं. हो का? हा. आणि ही मिरच्याचं वाटण काढायचं. अच्छा, मिरच्यांची देठ काढायची? हा, देठ काढायची. हे मी लसूण सोलायचा. बरं. लसूणची सालं काढायची ना? हा. सालं काढायची नाही तर पाकळ्या ठेवल्या तरी चालेल. अच्छा, म्हणजे फक्त ते वरच्या पाकळ्या मोकळ्या करायच्या आणि पाकडून घ्यायचं. पाकडून. गावरान लसूण आहे ना? हा हा, गावरान. तुमच्या शेतातला आहे का? शेतातला लसूण. बघा कसा असा गुलाबी गुलाबी दिसतोय बघा. गावरान लसूण. मिरच्या हातांवरती तोडून घेतायत. हा. एकदम तिखट्ट मिरच्या आहेत ना या? लय तिखट आहेत. ठीक आहे, बिलकुल नाही. झणझणीत आहेत. मिरच्या झणझणीतच घ्यायच्या ना? हा, झणझणीतच घ्यायच्या मिरच्या. फिक्या घेतल्या तर चटणी चांगली नाही होत का? चांगली होती, पण जास्त मिरच्या घालायला लागतात नाही. हा, म्हणून मुळातच झणझणीत घ्यायच्या. अच्छा. कोथिंबीर आपल्या घरचीच आहे. हो का? हा. अरे वा. आणि काय काय पिकतं तुमच्या शेतात? आपल्या शेतात भुईमूग पिकतो, घेवडा पिकतोय, आणि उडीद, चवळी. हा. मग चवळीची उसळ आम्हाला दाखवाल का? हा, दाखवल. आणि घेवड्याची उसळ पण दाखवाल का? हा हा. कशी बनवता? घेवडीची आमटी, गुठ पण बनवता? हा हा. नाही, आपले ते ओला घेवडा असतो ना दाण्याचा, हा, ते पण. त्याची उसळ दाखवा ना. हा हा, दाखवाल ना एकदा? आजी आता काय करताय? आता वाटाणा भाजून घेते ना. अच्छा, वाटाणा भाजायचा का? हा हा. दाखवा बरं. भाजता भाजता वाटण वाटते. बरं, चालेल. तेल नाही घालायचंय का? थोडं भाजल्यावर घालायचं तेल, लगेच नाही घालायचं. अच्छा, त्याने काय होतं?
थोडी चव आली पाहिजे ना. अच्छा. हा. आता वाटाणा भाजता भाजता वाटण वाटतोय. आपल्याला हॉटेल चालवायचे ना, हो. कस्टमर थांबतात का लगेच आज झालं का करतात. आजी आता तोडलेली मिरची, सोललेला लसूण आणि कोथिंबीर हे सगळं वाटून घेत आहे. बाई तेवढं हलव ग ताई. हा. मी वाटण वाटी तोर हलव. हो नक्की. आपण जाईल ते. नाही नाही, करपून नाही देणार. आजी, हा. आम्ही हे मिक्सरवर करून घेतलं तर चालेल ना? अगं मिक्सरची चव राहिली का आता? पाट्यावर चव येते, मिक्सरची चव येत नाही. नाही. हा. बरं. मिक्सरचं नाव काढलं तर आजी ओरडल्या. तेव्हा शक्य असेल तर तुमच्याकडे पाटा वरवंटा असेल ना तर त्याच्यावर करा, म्हणजे मस्त चव येईल. आजकाल छोटा मिळतो, त्या निमित्ताने त्याचे पुनरुज्जीवन होईल. आजी, हे अगदी बारीक वाटायचंय का? नाही, असंच खरडा बरडा वाटायचा. खरडा बरडा वाटायचा. हा. बर. आता ही काढून घेते. झालं ना? हा, झालं आता. हा. आता तेल घालते. हा, किती घालताय? 2 चमचे तेल घालायचं. हा. छोटी पळी आहे तुमची. पळी छान. अच्छा. तर तेलात थोडं तळून घ्यायचं. अच्छा. हा. हे आता किती वेळ भाजायचं आपल्याला? आता तेलात चांगलं सगळं तळल्याशिवाय, त्याला तेल लागल्याशिवाय चांगलं तळून घ्यायचं. अच्छा. आणि मग ती फोडणी द्यायची. म्हणजे वाटाणा बारीक होतो का? हा, वाटाणा बारीक होतं. हा. म्हणजे चांगला शिस्त होतो त्याच्यात. तेलामध्ये शिजतो चांगला. हो. मग हे टाकायचं थोडं थोडं. हा. मग हे सगळं वरनं टाकलं चालतं का? नाही का, असं सारायचं पाठीमागं, तेल लागून द्यायचं त्याला. अच्छा. म्हणजे मग ती आपली फोडणी वाजेल. हा. वाटाणा तेलात परतल्यानंतर त्यांनी तिथेच कढईत थोडासा बाजूला केला आणि त्याच्यामध्येच त्यांनी हळद, मोहरी, ओवा आणि जिरं हे सगळं घातलं. हे चांगलं परतून घ्यायचं तेलात. जिरी मोहरी टाकली ती तडतड वाजतोर. आजी, तुमच्या हॉटेलवर काय काय मिळतं? आपल्या हॉटेलवर आहे ना, हा. ते घेऊन येतात मटण. आपण बनवून द्यायचं. चिकन बनवून द्यायचं, मटण बनवून द्यायचं, भाकरी बनवून द्यायची, वाटण वाटायचं. अच्छा. हा. म्हणजे तुम्ही इथे चिकन मटण देत नाही, तर ते लोक घेऊन घेऊन येतात येतात. हा. आणि तुम्ही ते बनवून देता. बनवून देते. मग कसं मटणाला किती घेता एका किलोला? 1 किलोला 400 रुपये. 400 रुपये. आणि मटण दिलं हा. 1 किलो हा. की तुम्ही ते बनवून देणार? तेल, तिखट, मीठ सगळं सगळं आपलं. तुमचं. हा. तुमचं. हा. आणि चिकनला किती घेता? चिकनला 300. म्हणजे 1 किलो चिकन दिलं हा. की ते बाकी सगळं तुमचं. हा. आणि चांगलं असं वाटून गाटून करून देता का? हा. अजून काय देता? पिठलं भाकरी बनवून देते मी. त्याचे किती घेता? 90 रुपये. 90 रुपये. हा. आणि काय काय असतं त्या ताटात? त्याच्यात खरडा असतो, 2 भाकरी, वाटीभर पिठलं, हा. कांदा, लिंबू. भात पण असतो का? हा, भात पण. भात पण हा, देता? भात पण देते. एवढं 90 रुपयात छान ताट देता. हा, ताट भरून द्यायचं. आणि भाजी इथं नाही मिळत का? भाजी ती घेऊन येतात. घेऊन आली तर तुम्ही बनवून देणार? बनवून द्यायचं. हा. का बरं असं का करता? अगं मग इथं काय नाही, खेडेगावला नाही काय मिळत. अच्छा. आणि मी आजी कुठे जाणार आणायला? अच्छा, म्हणून तुम्हाला आणून दिलं हा, तर मग तुम्ही बनवून देता. बनवून द्यायचा. मग आम्ही तुम्हाला गवार दिली तर बनवून देणार, बनवून देणार. वालपापडी दिली हा. बनवून देणार. हा. काय आम्हाला पाहिजे ते तुम्हाला द्यायचं द्यायचं. हा. की तुम्ही बनवून देणार? बनवून. मग आपल्याकडे फक्त पिठलं भाकरी असते. पिठलं भाकरी तुम्ही देणार? हा. एक भाकरी कितीला देता? एक भाकरी 25 रुपयाला चुलीवरली तवावरून भाकरी असते आपली म्हाताऱ्या माणसाची. अच्छा, एवढी मोठी भाकरी हा, आहे हा. म्हणून 25 रुपये. 25 रुपये. म्हणजे एक भाकरी खाल्ली की गाल. हा. आणि चपाती केवढ्याला देता? चपाती 20 रुपयाला. 20 रुपयाला एक. चपाती पण आपले मोठे मोठे असतात, पळपड भरून. पोट भरून. हा. अच्छा, म्हणजे उगाच खेळत नाही बसायचं. नाही, एक खेळत चपाती नाही. खाल्ली तरी माणूस गार होतो. हा. अच्छा. आणि भात कसा देता? भाताची 20 रुपये प्लेट द्यायची. अच्छा. आणि तो कोणता भात असतो? इंद्रायणी. अरे वा, आपला घरचाच. मस्त.
छानच आहे मेनू तुमचा. आता आपण मिरची घालते हा आणि मग ते मिरची घातली हा. की चिंगरून घ्यायचं एकत्र सगळं झाल्याच्या नंतर. अच्छा कसं म्हणजे तांब्याने चांगरायचं. दाखवा ना. हा, थांबा. ती मिरची भाजू दे ना जरा चांगली. मिरची चांगली व्हायला पाहिजे ना. हा, मिरची भाजी पाहिजे त्याचा एक जीव झाला पाहिजे. अच्छा होते का. होते. जसं हे परतलं जातंय ना त्याचा सुंदर वास येतोय अप्रतिम. आता तांब्याने चिंगरून घेऊ. हा. मग झाली तिची चटणी. झाली का. हा. अरे वा. त्या किती व्यवस्थित आणि जोर देऊन करतायत. खरंच कौतुक आहे तुमचं. आणि इतका छान वास येतोय ना खायला तर अगदी मस्त लागणारच आहे मला हे. हे असं तांब्याचं काढून घ्यायचं चिकटलेलं. हा त्यावर मांडायचा तांब्या. हा. पुन्हा हलवायचं चांगलं असं. अच्छा झालंय का आता हे. आता ही झाले. मध्या बरं खायला. अगं तुला ह्याच्या संग चांगली गावरान भाकरी करून देते चुलीवर तवा भरून. तवा भरून. हा मग चटणी आणि भाकर बघ कशी लागत तुला चविष्ट आजीच्या हातची. आजीच्या हा. हातची. द्या बरं द्या. आजी हा. एक 2-3 माणसं आली 4 माणसं आली तर ठीक आहे पण खूप माणसं आली तर तुम्ही करता का. अगं अचानक एक दिवस 40 माणसं आली. 40. हा. हो. त्यांनी 8 किलो मटण दिलं. 8 किलो. हा आणि मी एकटीच होती. बापरे. मग सुनबाईला फोन केला. हा मग सुनबाई आली. हा. मग तिने भाकरी टाकल्या. म्हणजे आजी भाकरी सुनला टाकायला सांग पण भाजी तूच कर. अच्छा. हा आणि मग मी भाजी केली. चिकनचं 5 किलोचं फ्राय बनवलं. चिकन फ्राय. हा 5 किलोचं. 5 किलोचं आणि 3 किलो बकरीचं मटण होतं त्याची भाजी बनवली. अरे बापरे. ती म्हणली चुलीवरच पाहिजे. ओ. आणि मग चुलीवर बनवलं वाटण वाटलं मीच केलं मग सगळं. सुनबाईला म्हणलं भाकरी टाक फक्त तू. आणि किती वाजता आले ते लोक. ती 11ला चालीन 1ला जेवण मागितलं. आणि मग झालं का. 1ला नाही म्हणलं होणार जरा टायमिंग काढावं लागेल. चुलीवर करायची म्हणजे जरा वेळ लागतो. गॅसवर होतं पटक्याने. हा मग दिला त्यांना करून 2 वाजेपर्यंत सगळं कम्प्लीट. हो का. हा. अरे वा. व्ह्युअर्स तुम्हालाही असं छानसं खायचं असेल तर आजीच्या ढाब्याचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते आहे. तुम्ही सुद्धा त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि जरूर इथे या. बापरे बोलता बोलता त्यांनी भाकरी मळून तव्यावर टाकली. पण कुठली भाकरी आहे ही. बाजरीची भाकरी. बाजरीची. हा. सगळेजण ज्वारीच्या देतात तुम्ही बाजरीची देता का. हा मटणा संग बाजरीची भाकर छान लागते. पावसाळ्याची बाजरीची भाकर छान लागते. अच्छा. हा. तुम्ही या वयातही एवढं हॉटेल वगैरे कसं काय चालवता. कशाला चालवता. अगं माझी सून होती. तिला 3 मुली झाल्या. हा. आणि ती गेली 10 वर्ष झालं. तिला गेली? थोडासा आजार झाला आणि गेली देवाघरी. अगं बाई. आणि मग त्यांचं शिक्षणासाठी त्यांची लता कपडा सगळं बागवायला लागतंय मला. म्हणून मी हॉटेल चालून त्यांचं बागावते. असं होय. हा. त्यांचं सगळं तुम्हीच करता का. हा, मीच करते त्यांचं. अरे वा. आणि आता त्या मुली काय शिकल्यात. एक 13वीला आहे एक 12वीला आहे. सायन्सने शिकल्यात त्या. एक 10वीला गेली. अरे वा. एवढ्या मोठ्या केल्या हा, तुम्ही एवढ्या त्यांना? मोठ्या केल्यात. ती आमची आई गेली ना तेव्हा एक बालवाडीत होती. एक 2रीला आणि एक 4थीला. एवढ्या मुली करून त्यांना शिक्षण मी काम करून हॉटेल चालून केलं. अरे वा. खूप छान खूप छान. हा. ताई धर तुला वाटाण्याची चटणी गरम गरम भाकरी कांदा दिलाय. तुला कसं लागते चव लागते ती मला सांग. हा सांगते ना. हा. बघितलं अशा मस्त मोठ्या परातीमध्ये बाजरीची भाकरी वाटाण्याची चटणी आणि छान कांदा असं ग्रामीण जेवण दिलेलं आहे. आपली तर एकदम तब्येत खुश झाली बाबा. खाऊन सांगते. भाकरी अशी खुसखुशीत मस्त. कांदा अतिशय अप्रतिम आणि झणझणीत म्हणजे खाता येण्यासारखा. असा एकदम पळत सुटण्यासारखा नाही. आणि इतका सुंदर लागतोय ना. इतका म्हणजे शब्द नाहीत वर्णन करायला. काही काही वेळेला शब्द आहेत ना ते कमी पडतात. अशा वेळेला ना ते आपलं तोंड असतं ना ते शब्द काढण्यासाठी वापरायचं नाही.
ते ना फक्त खाण्यासाठी वापरायचं. आजी, अतिशय सुंदर तुम्ही वाटाण्याची चटणी बनवली, मला बेहद आवडली. खरं सांगू, तुम्ही जशी चटणी बनवली ना तसं तुमचं आयुष्य पण अतिशय रंगतदार आहे. तुम्ही जे काही कष्ट घेतलेत तुमच्या नातींसाठी, त्यांना शिकवलं, म्हणजे मुलगी शिकवा हा मंत्र तुम्ही तुमच्या कृतीतनं दिलेला आहे. मी सॅल्यूट करते तुम्हाला. खूप छान, खूप छान.